हॅलो, नमस्कार. कसे आहात? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते एका नवीन ब्लॉगला. तर आधीचे ब्लॉग तुम्ही पाहिलेले असतील अशी आशा करते. आणि काही माझे फ्रेंड्स जे आहेत ना, एवढे छान छान कमेंट करतात. तर अशा सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना खरंच त्यासाठीच म्हटलं खिचडी भात बनवूया. आणि एवढा वेळ ना मी जरा मुलांचं, माझे जे ट्युशनची मुलं आहेत त्यांची आता एक्झाम चालू आहेत ना, तर त्यांच्यासाठी मी पेपर्स वगैरे सगळं आपलं ते अरेंज करत होती. सकाळची मुलं गेल्यानंतर मी तिथेच बसून जे करत होती, आत्ता जस्ट उठली. ते पण घड्याळात पाहिलं, म्हटलं बापरे खूप उशीर झालेला आहे आणि आता नम्रता पण येईल, मग जेवायला द्यायचं असतं. आणि एक्झाम पिरियड जो आहे ना, याच्यामध्ये माझं हेच चाललंय. कधी कधी मी संध्याकाळचं दाखवते, कधी मी दुपारचं. तर तुम्ही सगळे आवडीने तेवढं पाहताय, छान छान कमेंट करताय, त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तर चला आता खिचडी भात लावते. डब्यातले तांदूळ संपलेले आहेत, तर वर जे एक्स्ट्रा होते ना ते मी काढून घेतले. तसे तर तांदूळ स्वच्छ आहेत, पाण्याची गरज लागत नाही. पण तरी एक सवय झालेली असते ना अशी, की जरा एक नजर फिरवा. तर हे कांदे घेताना ना, त्या भाऊने असे वर खाली केले हाताने, आणि ते पूर्ण डस्ट असं मला गेल्यानंतर मला एवढा त्रास झाला. तर
कांदा मी खाते पण मला कांद्याची डस्टची ॲलर्जी होते. आणि माझा क्लासमुळे मी जाऊ शकत नाही सोबतीला, एकट्यालाच पाठवलं. आणि तो सकाळी गेलाय 7:30लाच गेलाय तो, 7:30 ने 8 जाऊ दे, त्याला पण सवय होती एकट्याला जायची. तर कुकरला ना शिट्या होईपर्यंत मी होती तेवढी सगळी भांडी घासून घेतली. आणि आता कुकर पण थंड झालेला, पूर्ण वाफ निघून गेलेली आहे ना. म्हटलं चला आता फोडणी देते. तर मस्त एकदम ना अशी छानशी फोडणी दिली तर खिचडी जो आहे ना, खिचडी भाताला अजून चव वाढते. तर त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे कट करून ठेवलेलं आहे. थोडेसे लसूण जे आहेत ना ते चेचून ठेवलेले आहेत. आणि सगळे मसाले पण घेतले. तर कढईमध्ये आधी लसूण घातला, त्यानंतर मग आधी तर मी सगळ्यात आधी मोहरी आणि जिरे घातले. तडतडल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये लसूण घातले, लाल तिखट हळद ते नंतर घातलं, पण त्याच्या आधी कांदा टोमॅटो घातला, परतून घेतला. आणि मग हळद मीठ वगैरे घातलं, लाल तिखट घातलं. आणि खिचडी पहा इथे चांगलं एकदम मस्त एकदम नरम सॉफ्ट झाली आहे, तर ती घातली. आणि याच्यानंतर ना याच्यात मी पाणीसुद्धा ॲड केलं, कारण आपल्याला जेवढं सॉफ्ट हेवी असते ना ती आपण बनवू शकतो. आणि एक 2-5 मिनटं पुन्हा वाफवायला ठेवायची. आणि त्यानंतर खरंच खिचडी खायला एवढी छान वाटते. तर थोडंसं वरतून तूप पण घातलं ना की अजून चव वाढते. आणि मला नाही का आहे, मला सगळ्या वस्तूंमध्ये तूप घालून खायला खूप आवडतं. आणि आता जेवायला बसताना इथे तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्त झालेली आहे. तर खरंच अशी खिचडी असायला हवी मस्तपैकी. आणि त्याच्याबरोबर लोणचं, पापड, काय मजाच असते का नाही. तर मी पण इथे ना मी स्वतः घरी बनवलेले जे पापड आहेत ते तळलेत. आणि त्याबरोबर टोमॅटो सॅलड म्हणून साईडला घेतलेलं आहे. सध्या काकडी नव्हती तर टोमॅटोने काम चालवलं. चला तर आता आमचं संध्याकाळचं काम चालू झालेलं आहे. हे पहा इथे नम्रता मस्त गवार आणलीत ना निवडत बसलेली आहे. मी बसल्या बसल्या एक मस्त छान संत्रं खाल्लं. आता 7:15 होऊन गेलेले आहेत. आणि दर्शनला सांगितले दिवाबत्ती करायला, तो दिवाबत्ती करतोय. असं आम्ही सगळं आपलं काम ना डिवाईड करून घेतलेलं आहे. प्रत्येकाने हे करा. त्यानंतर मग आता मी जाते आतमध्ये, कारण मी मडकी आणलेली आहेत ना, तर मटकी भिजत घालायची आहे. तर जरा मोड आणलेली मटकी असेल की छानपैकी त्याला असंच खायला सुद्धा ना स्प्राउट छान वाटतात. दर्शन माझं बाळ पहा इथे सगळ्यांनी काम डिवाइड केलंय. त्या ताईने टीव्ही बघण्याचं काम घेतलं. ताई टीव्ही नाही बघत आहे, टी व्ही बघता बघता गवार साफ करते, मोडून ठेवते. भाजी बनवायची म्हणून. उद्या बनवायची आहे का भाजी? या हिशोबाने स्पीड आहे ना असं एकदम. उद्याच बनवायची आहे रे, आज सॅटर्डे, उद्या सॅटर्डे आहे ना, उद्याच बनवायची आहे. पंखा बंद करू. ओके. तर चला आता मटकी भिजत घालते, त्यानंतर स्वयंपाकाचं थोडं पाहून घेईन. आणि इथे पाहू शकता तुम्ही आता नम्रता ना मस्तपैकी एकदम फालुदा बनवते. तर केसर फालुदा आणलेला होता आणि तो अचानकच तिला समोर दिसला फ्रीजमध्ये. तर नमा म्हणाली की चला मम्मी आज मी फालुदा बनवू का? तर म्हटलं बनव. मी तर काय खाणार नाही आहे, कारण मी असं पण थंड वस्तू अवॉइडच करते, कधीतरीच खाते. खाल्लं तरीसुद्धा मग ते जरा रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर खाते. तर इथे पाहू शकता दूध गरम करायला ठेवलं आहे. आणि फालुद्याचं पॅकेट जे आहे ना त्याच्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा असे सब्जा घालायला तिने सब्जा पण घेतलेत, कारण सब्जा जास्त असेल ना तर खाण्याची एक मजाच वेगळी असते. आणि बाकी तर सब्जा आधी जी फालुदा यायचं ना त्याच्यामध्ये शेवई जी आहे ना ती वेगळी असायची. आणि आता तर रेडीमेड पॅकेटमध्ये आपली रेग्युलर शेवई असते, पण ती मजा आताच्या फालुद्यामध्ये मला तर वाटत नाही.
तर चला, सगळं झाल्यानंतर ना नम्रताने फालुदा बनवून ठेवला आता तो, आणि संध्याकाळच्या चपात्या पण तीच बनवते. तर चपात्या झाल्यानंतर ना नम्रता माझ्यासाठी इथे नाचणीची भाकरी बनवते, म्हणजे लाटूनच बनवते. तर तुम्ही पाहाल की सगळीकडे पीठ दिसतं आहे, तर कमेंट येईल कदाचित की सगळीकडे पीठ आहे. पण कसं किचन लहान असल्यामुळे ना थोडक्यात जागेमध्ये करावं लागतं. जेवण झाल्यानंतर ना मी आणि दर्शन आम्ही असेच खाली, नम्रता आम्ही खाली आलेलो राऊंड मारायला, आणि तेव्हा इथे मस्त एकदम लग्नाची वारात चाललेली, आणि पाहू शकते एवढं सुंदर असं त्यांनी म्हणजे वरातीमध्ये केलेलं आहे ना, खूप छान वाटत होतं. आणि एकदम ना साऊथ साईडचं असतं ना त्यांचंच लग्न आहे, म्हणून ती पूर्ण फिलिंगसुद्धा यामध्ये पाहून येत होती. आणि आता बिल्डिंगमध्ये आल्यानंतर माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत, मग आम्ही सगळ्यांनी एकत्र थोडा वेळ गप्पा मारल्या, पुन्हा थोडं राऊंड मारणं झालं. म्हणजे मग चालूच असतं, कोण एखादी आली की थोडा वेळ बसतो, बोलतो. हे पहा, आमच्या बिल्डिंगमधली ही मांजर बिचारी प्रेग्नेंट आहे, आणि ती इकडे तिकडे फिरते ना, तिला बघून आम्हाला खूप असं वाटतंय, म्हणजे कसं हे प्राण्यांचं जीवन असतं. हे पहा, ती अशी जागा शोधते कुठेतरी जाऊन शांत बसायला, आणि इथे खाली पायांकडे खाली जाऊन बसते. हे पहा, इथे गेली ती खाली आता. मंदा तुझ्या मागे येते ती म्हणते सगळ्यांनी घरी चला, तिचा टाईम आलेला आहे. चलो बाबा, आम्ही निघतो. व्यवस्थित तिची डिलिव्हरी होऊ द्या, मग उद्या पिल्लं झाली की मी दाखवेन. आणि एक वाईट गोष्ट सांगायची म्हणजे ही मांजर जी आहे ना, हिला तर मी म्हणजे कालचा ब्लॉग आहे ना हा शूट केलेला, पण आज क्लासहून येताना जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला तिला पिल्लं झालेली, आणि विचारलं तेव्हा कळलं की 3 पिल्लं झालेली. त्यातली 2 पिल्लं म्हणजे तिन्ही पण पिल्लं मेलेली आहेत, पण 2 पिल्लं आता गायब होती, आणि एकच पिल्लू तिथे पडलेलं होतं. तेच बघून मी लगेच विचारलं, म्हटलं अरे हे पिल्लू असं का वाटतंय? तेव्हा मला मुलांनी सांगितलं की नाही, ते मेलेलं आहे. खूप वाईट वाटलं की एवढा त्रास घेऊन तिने जन्म दिला आणि शेवटी एकही पिल्लू राहिलं नाही. तर एक आई म्हणून प्राणी असली तरीसुद्धा तिचं दुःख काय आहे ना हे मी समजून घेऊ शकते. तर खूप वाईट घडलेलं आहे. तर चला मग फ्रेंड्स, हा आजचा ब्लॉगसुद्धा मी इथेच शेवट करते. भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. टिल देन बाय बाय. टेक केअर.